थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कुठल्याही आपबीतीवर किंवा कुठल्याही हॉरर स्टोरीजबद्दल बोलणार नाही आहे. आज आपण अशा हॉरर मूव्हीजबद्दल बोलणार आहोत की ज्याने माझी आणि अशा कितीतरी जणांची रात्रीची झोप उडवली होती. ओके, सो तुम्ही सर्वांनी कॉन्जरिंग, कॉन्जरिंग 2, ॲनाबेल अशा कितीतरी हॉलिवूड हॉरर मूव्हीज पाहिल्या असतील आणि त्या तुम्हाला खूप भयंकर वाटतसुद्धा असतील. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा टॉप 5 हॉरर मूव्हीज सांगणार आहे ज्या की खूप अंडररेटेड आहेत, ज्याच्याबद्दल जास्त लोकांना अजिबात माहिती नाही आहेत आणि जेव्हा मी त्या मूव्हीज पाहिल्या तेव्हा माझी रात्रीची झोप उडाली होती आणि आशा आहे की तुमचीसुद्धा झोप उडेल. ओके, सो व्हिडिओ सुरू करण्याआधी नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशवाणी हॉरर. आणि आत्ता हा व्हिडिओ तुम्ही जेथून कुठून उठून बसून पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलं आहे तर जाऊयात या हॉरर मूव्हीच्या विश्वात. तर सुरुवात करूयात नंबर 5पासनं. या मूव्हीचं नाव आहे दी रिच्युअल. नावावरून तुम्हाला कळालं असेल की या मूव्हीमध्ये कसला तरी एक डार्क रिच्युअल असेल आणि अगदी बरोबर गेस केलं आहे, कारण या मूव्हीमध्ये एक भयंकर प्रकारचा डार्क क्रिपी रिच्युअल दाखवला गेलेला आहे. या मूव्हीची सुरुवात होते 4 मित्रांपासून, जेव्हा ते चौघेजण आपल्या एका जुन्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी दूर डोंगरात जातात आणि त्यानंतर तेथून निघत असताना त्या चौघांमधला एकाचा पाय मुरगळतो. त्याला चालायला खूप अवघड जात होतं, त्यामुळेच आता ते त्या मॅपमध्ये एक शॉर्टकट शोधू लागतात. अँड गेस वॉट, त्यांना त्या मॅपमध्ये एक शॉर्टकट मिळतो. पण मी जसं तुम्हाला नेहमी सांगतो की स्वस्तात पडणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन नेहमी महागात पडतात आणि अगदी त्यांच्यासोबत तसंच होणार होतं. ते चौघेही एक असा रस्ता निवडतात जो की घनदाट जंगलातून जातो आहे. जंगलामध्ये एंटर करताच तेच त्यांना झाडांवरती विचित्र प्रकारच्या आकृत्या आणि कसलं तरी नक्षीकाम कोरलेलं दिसत होतं. आणि आणखी थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांना असं काही भयंकर दृश्य दिसतं जेणेकरून त्या चौघांचाही हृदयाचा ठोका चुकतो. त्यांना दिसतं की एक रेनडियर, एक मोठं हरिण झाडांवरती लटकलं आहे. त्याच्या शरीराचा अर्धा भाग फाडलेला आहे, त्याच्या आतड्या खाली जमिनीवरती लोळत आहेत. सो इथून या स्टोरीची सुरुवात होते. आता रात्र होते आणि जोराचा पाऊस सुरू होतो. ते इकडे तिकडे काहीतरी आसरा शोधू लागतात. तेवढ्यात त्यांना एक लाकडी जुनं घर दिसतं. ते चौघेही कुठलाही विचार न करता त्या घरामध्ये घुसतात आणि पावसापासून वाचतात. तेव्हा त्यांना दिसतं की वरच्या मजल्यावरती काहीतरी आवाज येतो आहे. त्या चौघांमधला एक जण वरती जातो आणि मोठ्याने ओरडतो, कारण त्याला जे दिसतं ते त्या रेनडियरपेक्षाही भयंकर होतं. त्याला दिसतं की एका खुर्चीवरती एक कसली तरी मूर्ती बसवली आहे आणि तिचा चेहरा हा मेंढीचा आहे. एक मेंढीचं स्कल, मेंढीची कवटी त्या मूर्तीवर लावलेली आहे. सो हे सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही कितीतरी हॉलिवूड हॉरर मूव्हीज पाहिल्या असतील. सो बऱ्याचदा या हॉलिवूड हॉरर मूव्हीजमध्ये तुम्हाला हे मेंढीचं स्कल, मेंढीची कवटी आढळेल, कारण अशा या डार्क रिच्युअल्समध्ये या मेंढीच्या कवटीचा मुख्य प्रकारे उपयोग केला जातो. आणि याच्या मागचं कारण असं आहे की जुन्या पुस्तकांमध्ये डीमनची आकृती कोरलेली आहे आणि त्यामध्ये डीमनला, राक्षसाला मेंढीचं डोकं आहे. सो त्यामुळेच ते लोक पूजा करताना या मेंढीच्या कवटीचा उपयोग करतात. आता आणखी काय मी स्पॉइलर देत नाही. तुम्हाला जर तो मूव्ही पाहायचा असेल तर तुम्ही तो नेटफ्लिक्सवरती जाऊन पाहू शकता. सो या लाईनअपमध्ये नंबर 4वरती आहे 6 - 5 = 2. हो, हे मूव्हीचं नाव आहे. आय नो, या मूव्हीचं नाव खूपच इंटरेस्टिंग आणि स्ट्रेंज आहे आणि ही मूव्हीसुद्धा तशीच आहे, खूपच क्रिपी आणि डार्क. अँड ऑफकोर्स आपली इंडियन मूव्ही आहे. सो या मूव्हीमध्येही 6 फ्रेंड्स लोकांचा एक ग्रुप असतो, पण मूव्हीच्या एंडिंगला त्यामधला फक्त एकच जण वाचतो. तर या 6 जणांचा ग्रुप ट्रेकिंग करण्यासाठी वेस्टर्न घाट्समध्ये जातो. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत पॅरानॉर्मल घटना होऊ लागतात आणि हा मूव्ही एका ट्रू स्टोरीवरती बेस्ड आहे, कारण या मूव्हीचा जो डिरेक्टर आहे तो एकदा ट्रेकिंगला गेला होता आणि तिथे त्याला असे भयंकर विचित्र अनुभव आले आणि मग त्याने त्यावरती एक मूव्ही बनवला. आणि मला अजून पण आठवते की मी जेव्हा हा मूव्ही रात्री झोपताना पाहिला होता, माझी झोप उडाली होती. म्हणजे या मूव्हीमध्ये असं काही भयंकर दाखवलेलं नाही आहे, बट काही सीन्स असे आहेत ना ते की खूप डार्क आहेत. फॉर एक्झाम्पल, त्या मूव्हीमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये त्यांना ट्रेकिंग करताना एक झाड भेटतं, एक जुनं झाड, त्यावरती कवट्या लटकवलेल्या आहेत. त्याचबरोबर खूप साऱ्या डॉल्ससुद्धा लटकवलेल्या होत्या. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ट्रेकिंगला गेलायत आणि तुम्हाला असं काहीसं दृश्य दिसतं आहे
आता या मूवीबद्दल बोलायला गेलं तर या मूवीचा जो फॉर्मॅट आहे तो खूपच डिफरंट आहे. हा मूवी एका यूट्यूब ब्लॉगसारखा आहे, कारण त्या 6 जणांमधला एक जण व्लॉगिंग करत असतो. आपल्या टिपिकल जशा इंडियन हॉरर मूवीज असतात तसा हा अजिबात नाही आहे. तुम्ही हा मूवी नक्की चेकआउट करू शकता, कारण हा मूवी यूट्यूबवरती अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही तो तेथून चेकआउट करू शकता, किंवा तुम्ही सरळ सर्च जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला तो मूवी मिळून जाईल. ओके, सो लाईनअपमध्ये नंबर 3वरती आहे दी अदर साईड ऑफ दी डोअर. हा एक हॉलिवूड हॉरर मूवी आहे जो की शूट झाला आहे इंडियामध्ये एका इंडियन स्टोरीवरती. सो या मूवीमध्ये एक अमेरिकन फॅमिली आहे जी की इंडियामध्ये राहत असते आणि त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असतो. सो अशातच त्या फॅमिलीमध्ये एक लहान मुलगा असतो ज्याचा ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू होतो आणि त्याच्या आईला याची खूप खंत असते की आपण आपल्या मुलाला वाचवू शकलो नाही, कारण ॲक्सिडेंटच्या वेळी त्याची आई त्या कारमध्ये मौजूद होती. पण लोकांनी तिला आधी बाहेर काढलं. फक्त या मुलाला बाहेर काढायला थोडासा उशीर झाला आणि त्यातच या मुलाचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्याची आई डिप्रेशनमध्ये जाते आणि ही गोष्ट तिथे काम करणाऱ्या एका बाईच्या लक्षात येते. ती बाई तिला सांगते की मी जिथून बिलॉंग करते तिथे एक घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक जुनं पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण त्या दुनियेशी आणि या दुनियेशी कनेक्ट करू शकतो. त्या मंदिरात तुला तुझ्या मुलाशी बोलता येईल, पण यामध्ये फक्त एक अट आहे आणि ती अशी की त्या मंदिराचा दरवाजा तू चुकूनही उघडायचा नाही. पण गेस वॉट, ती बाई तो दरवाजा उघडते आणि हा दरवाजा उघडल्यानंतरच या मूवीला सुरुवात होते. इतका भयंकर चित्रपट आहे हा की काय सांगू. मी आत्तापर्यंत जेवढेही हॉरर मूव्हीज पाहिलेत त्यामध्ये सर्वात भयंकर जर कोणतं भूत दिसत असेल तर ते या मूव्हीमधलं आहे. आणि ते भूत नाही आहे, ती एक इंडियन देवी आहे. तुम्ही हा मूव्ही नक्की चेकआउट करू शकता. म्हणजे इमॅजिन करा, एक हॉलिवूड मूव्ही इंडियामध्ये आणि एका इंडियन स्टोरीवरती. काय मूव्ही असेल तो. असो तर येऊयात आता नंबर 2कडे आणि त्या मूव्हीचं नाव आहे ॲज अबव सो बिलो. आणि याही मूव्हीचं नाव खूप स्ट्रेंज आहे, कारण ही मूव्हीसुद्धा तशीच स्ट्रेंज आहे. कारण ही मूव्ही कुठे दूरवर्ती जंगलात किंवा घरात शूट करण्यात आलेली नाही आहे. सो ही मूव्ही पॅरिस सिटीच्या खाली असलेल्या 200 मैल अंतरावर पसरलेल्या अंडरग्राऊंड टनलमध्ये शूट करण्यात आलेली आहे. या सर्व टनल 1785मध्ये बांधण्यात आल्या होत्या, ज्या की रिसेंटली डिस्कवर झाल्या आहेत. सो त्या टनेलमध्येच त्यांना एक ग्रेव्हयार्ड सापडलं जिथे 6 मिलियन लोकांच्या हाडांचे कंकाळ आहेत. आणि ही एक खरी गोष्ट आहे. एकावर एक जशा आपण विटा रचतो तशा या लोकांच्या हाडांचे कंकाळ रचले आहेत तिथे. सो या टनेल्सवरतीच हा एक मूव्ही आहे ज्यामध्ये 4-5 लोक टनेल एक्सप्लोअर करण्यासाठी आतमध्ये जातात. आणि आता टनेल एक्सप्लोअर करत असताना त्यांना तिथे एक शिलालेख मिळतो ज्यावरती त्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं की हा एक नरकाचा दरवाजा आहे. पण ती लोक कुठलाही विचार न करता आतमध्ये जातात आणि मग जो काही मूव्ही सुरू होतो तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही. इतका भयंकर आणि डार्क मूव्ही आहे हा. तुम्ही जर खरे हॉरर प्रेमी असाल तर हा मूव्ही तुम्ही पाहिलाच पाहिजे. इमॅजिन करा की तुम्ही अशा टनलमध्ये अडकला आहात जिचा कुठे एक्झिटच सापडत नाही आहे, पण तुमच्या डोक्यावरती संपूर्ण पॅरिस सिटी आहे. तुम्हाला गाड्या चालण्याचा आवाज येतोय, ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय, पण तुम्हाला तिथे जाण्याचा रस्ता सापडत नाही आहे. तुम्ही कितीही मोठ्याने ओरडला तरी आवाजसुद्धा बाहेर जात नाही आहे. आणि असा काहीसा सेम अनुभव तुम्हाला त्या मूव्हीमध्ये येईल. नंबर 1ची पोझिशन घेतली आहे हेरिडेटरी या मूव्हीने. हा मूव्ही खूपच डार्क आहे. इतका डार्क की काय सांगावं. माझ्या भावना फक्त 30 लोक समजू शकतात ज्यांनी हा मूव्ही आधी पाहिला आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की सुरुवातीचा अर्धा तास जरी तुम्ही हा मूव्ही पाहिला तरीसुद्धा तुमची फाटेल. इतका भयंकर असा हा मूव्ही आहे. या मूव्हीमध्ये एक लहान मुलगी आहे जी की खूपच वियर्ड आहे आणि तिचं असं असण्याचं कारण तिची आजी आहे. सो ही जी मूव्ही आहे ती संपूर्णपणे एका डिमनवरती बेस्ड आहे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की ख्रिश्चन धर्मामध्ये या डिमनचं नावसुद्धा घेतलं जात नाही. कारण जसं मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक नावामध्ये एक एनर्जी आणि त्याची एक वेगळी व्हायब्रेशन असते. आणि आपण या डार्क एंटिटीचं नाव घेतल्यावरती ती एनर्जी, ती व्हायब्रेशन, ती डार्क एनर्जी आपल्याजवळ अट्रॅक्ट होते. आता मी त्या डिमनचं नाव घेतोय, तो चान्सेस आहेत की ती एनर्जी माझ्याकडे अट्रॅक्ट होईल. आता मी कन्फ्यूज आहे त्या डिमनचं नाव घेऊ का नको. सो त्या डिमनचं नाव आहे किंग पेमॉन आणि हा नरकाच्या 8 राजांपैकी एक आहे
असं बोललं जातं. आणि याच डिमनची पूजा त्या मुलीची आजी करायची. त्या आजीचा एक ग्रुप होता जो की त्याची पूजा करायचा. त्या डिमनचं एक साईनसुद्धा आहे जे की आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. सो ही झाली मूव्हीची गोष्ट. पण आपल्या जगामध्ये स्टील अशा काही संघटना आहेत ज्या की डिमनच्या पूजा करतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनी सिंग. कारण हनी सिंग जेव्हा एकदा लंडनमध्ये होता तिथे त्याला एक बाई भेटली. त्या बाईने त्याला त्याचं आवडतं पुदिना चिकन ऑर्डर केलं जे की फक्त बँकॉकमध्ये मिळतं. त्याने ते चिकन टेस्ट केलं आणि अगदी सेम तशीच टेस्ट होती. तो त्या बाईला विचारतो की हे कसं. त्यावर ती बाई बोलते की हे तर काहीच नाही, तुला अजून काय पाहिजे ते सगळं मिळेल. त्यानंतर ती बाई त्याला त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या एका सिक्रेट डोअरमधून एका डिमॉनिक चर्चमध्ये नेते. ती बाई त्याला सांगते की तुला जे काय पाहिजे ते मिळेल, तुला फक्त तुझी सोल ट्रेड करावी लागेल. त्यावर हनी सिंग जास्त काही बोलला नाही, तो तिथून लवकर निघून आला. पण अशा कितीतरी सेलिब्रिटीज आहेत जसा की ड्रेक, जस्टिन बिबर, डोजा कॅट यांच्याबद्दल असं बोललं जातं की सक्सेस आणि फेमच्या बदल्यात या लोकांनी आपली सोल डिमनसोबत ट्रेड केली आहे. असं बोललं जातं. एक कॉन्स्पिरेसी थिअरी आहे. आता ही किती खरी किती खोटी आय डोंट नो. पण हो, या जगामध्ये अशा कितीतरी संघटना आहेत ज्या की डिमनची पूजा करतात. सो हा जो मूव्ही आहे हेरिडेटरी हा तुम्हाला नेटफ्लिक्सवरती मिळून जाईल. तुम्ही नक्की तो तेथून चेकआउट करू शकता. मी आशा करतो की तुम्ही या मूव्हीज नक्की पाहाल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आकाशवाणी हॉररला. आणि भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय, जय श्रीराम.